राधे राधे. सतयुगात कर्माला महत्त्व होतं असं म्हणतात आणि आत्ताच्या कलियुगात नामाला महत्त्व आहे. त्यामुळे आपण नामावर तर जोर दिलाच पाहिजे. पण हा पण आहे तोच मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर मी स्वतः म्हणजे भगवद्गीता तर म्हणजे शिकतेच आहे, रेकी शिकते आहे, ज्योतिषशास्त्र शिकते आहे. मी व्हिडिओ संतांचे, मोठ्या लोकांचे आणि सगळीच मी बघितलेत आणि त्यातनं मी याचा विचार केला की माझे विचार तुमच्यापर्यंत पोचवावेत आणि तुम्ही पण ह्या विचारांना सहमत आहात का तर मला नक्की सांगा बरं का. तर राम, कृष्ण, गणपती, शिव, राधाराणी, गौरी, दुर्गा अशा अनेक देवदेवता आहेत ज्या आपल्या पृथ्वीवर अवतरल्या आहेत किंवा अवतार घेतले आहेत किंवा ज्या आहेत त्या आपल्या कल्याणासाठीच आल्या आहेत असं मला वाटतं की त्यांच्या नामजपाने आपलं भलंच होणार आहे, कल्याणच होणार आहे. त्यामुळे मी अनेक असे व्हिडिओ बघितले की तुम्ही रामाचा इतके वेळा जप केला की तुम्हाला हे होईल, कृष्णाचा इतके वेळा. तर मला असं माझे विचार मी सांगते की तुम्हाला जे मनातून घ्यावंसं वाटतं, कारण सगळे देव शेवटी एकच आहेत, ते सगळे आपलं कल्याणच करणार आहेत. मग आता मला समजा राधे राधे आवडतं तर मी राधे राधे जप करावा. तुम्हाला ओम गणपती नमः किंवा ओम नमः शिवाय जे काय राधे राधे किंवा राधाकृष्ण आवडतं किंवा श्रीराम जयराम जय जयराम जे तुम्हाला जप करायला मानसिक शांती मिळते तो जप करावा असं मला नेहमी वाटतं. तुम्ही ह्याच्यावर विचार करा. आणि कुठल्याही गोष्टीने मला असं अगदी स्पष्ट 101% मत असं आहे की आपलं प्राक्तन आणि आपलं प्रारब्ध हे आपल्याला भोगावंच लागतो, त्याला पर्याय नाही. तुम्ही कितीही नाम जप करा कारण ते पूर्वजन्मीचं असतं. तुम्हीच सांगा, रामकृष्ण परमहंस यांना कॅन्सर झाला असं म्हणतात, कळलं, किंवा साने गुरुजी यांनी आत्महत्या केली असं म्हणतात. इतके चांगले, इतके पवित्र हे लोक होती, आत्मा होता, आयुष्य त्यांनी लोकांसाठी वेचलं, मग ही दुःख त्यांना का? त्यामुळे मला असं म्हणजे अगदी पक्क वाटतं की आपले प्रारब्ध काही चुकता येत नाही. मग नामाने काय होतं, मग नाम का करू? नक्कीच नाम करायचं असतं. जेवढं तुम्ही नाम कराल तेवढं आपले जे प्रारब्धातली दुःख आहेत किंवा त्रास आहेत ते सहन करायची आपल्याला ताकद मिळते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपण नामजप केलाच पाहिजे. आणखी दुसरं म्हणजे काय होतं माहिती आहे का, आपण नामजप सुरू केला, मी मागच्या एका व्हिडिओत पण सांगितलं, त्यावेळेला अनेक वाईट विचार नेमके येतात, कधी न आलेले पण नेमके तिथे येतात. मग अशा वेळेला आपल्याला ती सवय करून घ्यायची असते की त्या वाईट विचारांना दूर करून चांगले विचार आणून परत नामजप करायचं. हा फायदा नामाने नक्कीच होतो, म्हणून नामजप करायचा. आता मी तुम्हाला सांगते की असं मला मेल किंवा मेसेज आलेत तर अक्षरशः 18, 19, 20, 21 वर्षाच्या मुलींना डिप्रेशन येतं. ते म्हणतात की आम्हाला ना जीव द्यावासा वाटतो, आम्हाला ना नको वाटतं हे आयुष्य. इतकं त्यांचं मन हलकं झालं, इतकं त्यांचं मन डिप्रेशनमध्ये गेले. अशा लोकांना आपण लोकांनी नाम जप करायचं त्यांना सांगितलं पाहिजे महत्त्व, आणि त्यांना करायला लावला पाहिजे. ह्याचं कारण का की प्राक्तन तर आपण किंवा प्रारब्ध आपण बदलू नक्की शकत नाही, कोणाच्याच हातात नाही. पण आपल्याला माहीत नाही की आपल्याला दुःख आणि त्रास मागच्या जन्माचे किती सोसायचे, कधी कधी कमी असतात. मग आपलं तर ते संपून जातात दुःख आणि त्रास. मग पुढचं आयुष्य चांगलं जाण्यासाठी, पुढच्या आयुष्यात मानसिक शांती किंवा चांगला मार्ग आपल्याला चालता यावं चांगल्या मार्गाने, म्हणून हा नामस्मरण चालू केलं तर काय हरकत आहे असं मला वाटतं. त्यामुळे नक्की आणि माझं एक रिक्वेस्ट आहे की अंधविश्वास कशावरही ठेवू नका. आपलं प्रारब्ध आणि प्राक्तन आपल्याला नाही, कोणाला जमलेलं नाही आहे, ते
चुकवावंच लागतं. फक्त ते चुकवायची, ते सहन करायची ताकद नामामुळे वाढते. आणि मी आत्ता परत सांगितलं, ते परत का रिपीट करते, की समजा आपलं आपण प्रारब्ध आपलं खूप वाईट नसेल, बरेचसे चांगली कामं केली असतील, म्हणून आपलं जर का हे संपलं असेल, दुःख सहन करायचं, ते पेज, ते पान, आणि देवाने नवीन पान उघडलं असेल, तर काय होईल, आपण जर नाम जप केला आणि त्या ह्याने चांगलं वागत गेलो, की व्यवस्थित आपल्याला योग्य वाटतं, आपल्याला ज्याने आनंद मिळतो असं वागत गेलं, तर आपला पुढचा उरलेला जन्म आणि पुढचा जन्म चांगला जाईल. असं नाही का वाटत तुम्हाला? चला, आता आपण मी ते जे ह्याच्यात लिहिलं आहे की आभा मंडळ. आता काय असतं माहिती आहे ना, तुम्ही बघा, म्हणजे हे सगळं मी जे आत्ता जे सांगितलं किंवा आता जे सांगणार आहे त्याच्याने तुम्ही स्वतः पण अभ्यास करा, तुम्हाला लगेच कळेल, हो बरोबर आहे. हे आपण कोणती व्यक्ती, एखादी व्यक्ती घेते ना, तर आपल्याला ना एकदम हे होतं, अरे बापरे असं. आणि एखादी व्यक्ती येते, हा या बस आपण करतो, का असतं हे, ह्याला म्हणतात. किंवा आपलं स्वतःचं आभा मंडळ, त्याच्याबद्दल मी सांगते. तुम्ही जर का पांढऱ्या म्हणजे भिंतीसमोर असं एक अंगठा हात असं करून बघितलं, तर आपल्याला बाहेर अशी छोटी एक रेषा असते, छोटी अशी अंधूक धुरुसर, तेच आपलं आभा मंडळ असतं. आणि ते आभा मंडळ आपल्याला रेग्युलर साफ करायला लागतं. कारण आपल्या आयुष्यामध्ये दिवसभरात आपल्या अनेक लोक चांगले असतात, वाईट असतात, वेगवेगळे आपल्या सान्निध्यात येतात, आणि त्यामुळे आपलं आभा मंडळ खराब होतं. आणि त्यामुळे कधी कधी आपण म्हणतो, आज मला भूक नाही आहे, आज मला अगदी नको वाटतं, आज मला कंटाळा येतो, असं होतं. असं का होतं की आज मला काही करावं वाटत नाही, आज माझं मन उदास आहे. हे सगळं होतं जेव्हा आपलं आभा मंडळ खराब असतं, आभा मंडळ दूषित असतं. तर ते नीट करण्यासाठी मी करते तो उपाय सांगणारच आहे. मी तो रोज करते, कारण मी चक्रांना पण मी ॲक्टिवेट करते, ते आपण नंतर सांगेन मी कधीतरी. पण आता तुमचं रेग्युलरचं आभा मंडळ, आणि बघा फरक आहे. अरे अर्थात मी परत सांगते, जेव्हा ह्या गोष्टीत एक तर 100% विश्वास ठेवून, आणि थोडा वेळ लागतो, कारण हे डॉक्टरांचं औषध नाही की 4 दिवस घेतलं आणि आपण ठीक झालो. त्यांचं पण होत नाही हल्ली, मला माहिती असेल, महिना ते आपल्याला बोलवत राहतात. तर काय करायचं माहिती आहे ना, सकाळी उठून पहिलं पॉझिटिव्ह, म्हणजे तुम्ही मेडिटेशन करायचं. आता मेडिटेशन काय करणार, तर तुम्ही सरळ मांडी घालून बसा आणि सगळं पॉझिटिव्ह बोला, की बाबा जे काही तुम्हाला आवडतं, माझा तब्येत आज मस्तच राहणार आहे, मी जेवढं एकदम उत्साही राहणार आहे, मी सगळं चांगलंच होणार आहे माझ्या आयुष्यात, असं जे पॉझिटिव्ह होता येईल ते बोला. दुसरी गोष्ट करू शकता, हे झालं. जेव्हा आंघोळ करतो त्यावेळेला आंघोळीचा एक तांब्या घेताना सुद्धा ॲफर्मेशन्स बोला. बघा करून खूप फरक पडतो ह्याने. आणि किंवा सकाळी फिरायला जाताना सुद्धा चांगल्या गोष्टी, चांगले विचारच डोक्यात ठेवायचे. सकाळी काही वेळ कुठलाही निगेटिव्ह विचार डोक्यात येताच कामा नये. हा स्वतःला नियमावर असतं ना. आपल्याला ठराविक वेळेत जाग येते, ठराविक वेळेत भूक लागते, का? कारण आपण ते नियम केलेत स्वतःच्या आयुष्यात. मग तसेच ह्याला नियम करा, त्याने खूप फायदा होतो. आणि मी जो करते आभा मंडळ साफ, ते मी तुम्हाला आत्ता दाखवते, ते सुद्धा करू शकता. हे बघा, हे सगळं आपला विश्वास आणि आपली तब्येत ही आपल्याच हातात असते. तर त्यामुळे मी नक्कीच सांगते की हे पण तुम्ही करून बघा, तुम्हाला आवडेल. नेहमीप्रमाणे मी 15-20 वेळा हे करते. ऊर्जा आहे, जी वैश्विक शक्ती आहे, जी ब्रह्मांडाची शक्ती आहे, तिला विनंती करते की माझ्या हातात ये, अशी करून मी करते. आणि असं ना थोडं असं, म्हणजे असं ॲझ्युम करायचं की आपल्या शरीरातले सगळं काळं ऊर्जा, काळं पाणी निघतं आहे, आणि असं सगळं एकत्र करायचं. आणि अग्निकुंड किंवा साधं पाणी मिठाचं असं
ॲझम्पशन करायचं, काही आणायची गरज नाही, ना पाणी आणायची गरज मिठाचं, ना अग्निकुंड पेटवायची. पण असंच हे करायचं की हे आता मी अग्निकुंडात टाकते आणि हे माझं जे आभामंडळ शुद्ध होईल आणि आता ते ह्याच्यातनं मी स्वाहा केलेलं आहे. असं साधारण 2-3 एकदा इकडनं करा, एकदा इकडनं करा आणि म्हणजे ॲझम्पशन मागणं पण करा. असंच आपला हात पोचत नाही पण असं करा आणि हे असं 2-3 वेळा नक्की करा. कारण ब्रह्मांडाची शक्ती आहे ती आपल्यासाठी आहे, ती आपण कधीही घेऊ शकतो, जी बऱ्याच जणांना माहीत नसते. आणि मग ते हा कोर्स तो कोर्स हे ते करतात आणि मग त्यांना लक्षात येतं की अरे ही ब्रह्मांडाची ऊर्जा माझ्या हातात घ्यायला मला कोर्सची गरज नाही, मी असं पण आणू शकते. प्रयत्न करा, नक्की 100% ह्याचा फायदा होतो. राधे राधे.